मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंविरोधात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी तिकीट मिळण्याची चर्चा आहे। काय आहे कल्याण लोकसभेचं गणित, पाहूया हा रिपोर्ट। कल्याण लोकसभेत शिंदे विरुद्ध दिघे सामना रंगणार। शिंदेंच्या पुत्राविरोधात आनंद दिघेंचे पुतणे उतरणार। कल्याण लोकसभेत मवियाचा उमेदवार कोण, यावर बरेच दिवस चर्चा सुरू होती। त्या चर्चेतनं आता आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचं नाव पुढे येतंय। कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जवळपास निश्चित आहे। त्यांच्या विरोधात ठाकरे केदार दिघेंना तिकीट देण्याचं बोललं जातंय। मात्र शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा लढतीपेक्षाही कल्याण मतदारसंघ स्थानिक गटबाजी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेनं चर्चेत राहिलाय। कारण स्थानिक भाजपनं कल्याणच्या जागेवर दावा सांगितलाय, तर बारामतीमध्ये शिवतारेंच्या भूमिकेनं ठाण्यातील अजित पवारांची राष्ट्रवादी ही इशारा देतीये। कल्याण लोकसभेत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या 6 विधानसभा येतात। 2019ला शिवसेनेकडनं श्रीकांत शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील लढले होते। श्रीकांत शिंदेंना 5,59,723 तर राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटलांना 2,15,380 मतं मिळाली होती। शिंदेंचा 3,44,343 मतांनी विजय झाला होता। अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या 5ही मतदारसंघात श्रीकांत शिंदेंना लीड होतं। डोंबिवलीतून शिंदे यांना सर्वाधिक म्हणजे 92,990 मतांची आघाडी होती, तर मुंब्रा कळव्यातनं बाबाजी पाटील आघाडीवर होते। यंदा मात्र स्थानिक वादांनी कल्याण लोकसभा चर्चेत आहे। दिव्यामध्ये नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत कल्याणची जागा कमळ चिन्हावर लढवण्याची मागणी झाली। कल्याण डोंबिवली तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो। जो नारा मोदीजींनी दिला आहे, आपकी बार 400 पार, तर हे कमळाच्या चिन्हावरच शक्य होईल। इतर कुठल्या पक्षाच्या चिन्हाने ते शक्य होणार नाही। त्यामुळे आता फक्त कमळच। ही जी लोकसभा आहे, कल्याण लोकसभा, ही धनुष्यबाण या चिन्हावर लढवली जाईल आणि ती जिंकली पण जाईल। माझी सर्वांना विनंती आहे की वादविवाद कुठे होणार नाही, असे वक्तव्य काही लोकांनी करू नये। याशिवाय बारामती लोकसभेत वादाचे पडसाद कल्याण लोकसभेत पडू नये याचीही दक्षता महायुतीला घ्यावी लागणार आहे। दादांबद्दल खूप नाराजी आहे तुमची। दादांबद्दल माझी नाही नाराजी, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची नाराजी आहे, प्रत्येक मतदाराची नाराजी आहे। ज्या पद्धतीने ते वागले होते, ज्या पद्धतीने त्यांनी सांगता सभेमध्ये 2019ला मरतोय तर कशाला लढतोय, कशासाठी, अरे परत मेला तर परत मग ती बाय इलेक्शन होईल, इतक्या गाडीबद्दल बोलले। महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात। गणेश थोरात, TV9 मराठी, कल्याण, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।